आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवली। कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना। महाराष्ट्रामधून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती बंद। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी आणि चालकाला काळं फासण्याच्या घटनेचे पडसाद। शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने भेट घेतल्याची प्राथमिक माहिती। महंत सुधीरदास महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावर कारवाई। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी घेतलं ताब्यात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना परिसरामध्ये नव्या होर्डिंग उभारणीचं काम सुरू। होर्डिंग उभारणीचं काम पालिकेने हाती घेतल्याचं समोर। आता बांधकाम सुरू असलेल्या होर्डिंगचा आकार 90 बाय 90 फूट। ऊसाला एक रकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत होईल। ऊस उत्पादकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना विश्वास। आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। अमरावतीमध्ये रवी राणांकडून क्रिकेट सामन्याचं आयोजन। क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। इंडिया स्कॉट लेटंट मधील रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सेवाभावी संस्था ॲक्शन मोडमध्ये। महिलांच्या मानवी हक्कासाठी लढणाऱ्या सेवाभावी संस्था फडणवीसांची भेट घेणार। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अमित शहांच्या भेटीसाठी आग्रही होते। भेटीला आलेले कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांची भेट घ्यायची होती। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये आढळलेल्या 300 मांजरींचं अखेर स्थलांतर। पुणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने कार्यवाही। पुणे महापालिकेकडून फ्लॅट मालक रिंकू भारद्वाज यांना 3 नोटिसा। कल्याण मुरबाड मार्गावर उल्हास नदीवरील रायता पुलाला धडकून क्रेन नदीमध्ये कोसळली। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुलाची दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी। राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील। तर पहिलीला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार। मंत्री पंकज भोयर यांची माहिती। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार। 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येईल। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्याने उभारणी होईल। पुणे जिल्ह्यामधील मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रामधील एकूण 108 सरपंच आरक्षणाची गुरुवारी सोडत। निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येईल। दिवा परिसरामध्ये ठाणे महापालिकेकडून होणार कारवाई। बेकायदेशीर आणि अनधिकृत इमारतींवर होणार कारवाई। कारवाईच्या विरोधामध्ये दिवेकर उतरले रस्त्यावर। यवतमाळमध्ये केंद्र संचालकांकडून कॉपी मुक्त अभियानाला सुरुंग। कॉपी प्रकरणी केंद्र संचालकासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी साहित्याची नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप। कोयता गँगमुळे दुकानदारांना पोलीस त्रास देत आहेत असा आरोप।